नमस्कार बहिणींनो, तुमच्यासाठी आली आहे एक आनंदाची बातमी. महिना संपायला उरलेत फक्त 3 दिवस आणि सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न, 1500 की 3000? होय, लाडकी बहीण योजनेचे मार्च आणि एप्रिलचे पैसे कधीही तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात. सरकारकडून मोठी अपडेट, या आठवड्यातच येऊ शकतो डबल फायदा. तुम्ही अजूनही वाट बघताय का? तर तयार रहा, कारण कधीही मोबाईलवर येऊ शकतो तो मेसेज, 3000 रुपये क्रेडिटेड. ही संधी चुकवू नका. पूर्ण अपडेट जाणून घ्या आणि खातं नक्की चेक करत रहा. बहिणींनो, मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. एप्रिल महिना संपायला आता अवघे 3 दिवस उरले आहेत, पण अजूनही अनेक बहिणींच्या खात्यात मार्च महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. तुम्हाला मार्च आणि एप्रिलचे एकत्र 3000 रुपये मिळणार का? आणि हे पैसे नेमकी कधी जमा होणार, याबद्दलची लेटेस्ट अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हप्ता का लांबणीवर पडला? बहिणींनो, गेल्या काही महिन्यांपासून आपण पाहत आहोत की लाडकी बहीण योजनेचा हप्ता थोडा उशिरा मिळत आहे. नियमानुसार महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पैसे जमा होणे अपेक्षित असते. सध्या एप्रिल महिना संपत आला आहे, तरीही मार्च महिन्याचा हप्ता रखडलेला असल्याने महिलांच्या मनात संभ्रम आहे. प्रशासकीय प्रक्रिया किंवा तांत्रिक कारणांमुळे हा विलंब होत असल्याची चर्चा आहे. पैसे कधी जमा होणार? अखेरचे 3 दिवस. एप्रिल महिना संपायला फक्त 3 दिवस शिल्लक आहेत. संभाव्य तारीख. सूत्रांच्या माहितीनुसार या आठवड्यात म्हणजेच 28 ते 30 एप्रिलच्या दरम्यान कोणत्याही क्षणी तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होऊ शकतात. अधिकृत घोषणा. अद्याप सरकारकडून निश्चित तारीख जाहीर झालेली नसली तरी महिना अखेरीस पैसे जमा करण्याची तयारी सुरू आहे. 1500 की 3000? सर्वात मोठा प्रश्न म्हणजे यावेळेस किती पैसे मिळणार. सध्या सोशल मीडियावर आणि सर्वत्र चर्चा आहे की मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र दिले जाऊ शकतात. जर दोन्ही हप्ते एकत्र आले तर तुमच्या खात्यात थेट 3000 रुपये जमा होतील. मात्र जर फक्त मार्चचा हप्ता आला तर 1500 रुपये मिळतील. याबाबत अधिकृत माहिती येणे अजून बाकी आहे, पण 3000 रुपयांची शक्यता जास्त वर्तवली जात आहे. बहिणींनी काय करावे? पैसे येण्यापूर्वी तुम्ही काही गोष्टी तपासून घेणे गरजेचे आहे. 1. तुमचे बँक खाते आधार लिंक आहे का ते तपासा. 2. तुमचे खाते सक्रिय असल्याची खात्री करा. 3. DBT स्टेटस तपासा, जेणेकरून पैसे जमा होताना कोणतीही अडचण येणार नाही. तर बहिणींनो, पुढच्या 2-3 दिवसात तुमच्या मोबाईलवर मेसेज येण्याची दाट शक्यता आहे. जशी काही नवीन अपडेट येईल तशी आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू. तुम्हाला मागचा हप्ता मिळाला होता का? आणि तुमच्या खात्यात अजून पैसे जमा झाले आहेत का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतर बहिणींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.